विजय केमिकल्स प्लॉट नंबर A26 युनिट 2 कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्याने जात असताना ग्रामपंचायत सदस्य सचिन सुधीर काते यांना बाजूने वाहणाऱ्या ओढ्यामध्ये रासायनिक युक्त सांडपाणी सोडण्यात आल्याचे निदर्शनास आले। ही घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असून पर्यावरणाच्या दृष्टीने ती धोकादायक ठरू शकते। श्री काते यांनी तत्काळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधून फोनवर संबंधित अधिकारी श्री कुलकर्णी यांना याबाबत माहिती दिली। यावेळी श्री कुलकर्णी यांनी सांगितले की अशा प्रकारच्या तक्रारी यापूर्वीही मिळालेल्या असून त्याच पार्श्वभूमीवर विजय केमिकल कंपनीचे सॅम्पल घेण्यात आले आहेत। मात्र त्या सॅम्पलचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत। अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाहीबाबत माहिती दिली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।